brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. त्यावेळी एक जी नवीन गोष्ट पाकिस्तान आणि चायना बरोबर म्हणजे त्यांनी त्यांचे विमान त्यांचे हत्यार वगैरे तर तुम्ही लष्कर प्रमुख असताना चीन बरोबर इन्सिडेंट झाला होता तर आता हे काय आपण पहिल्यांदा बघतोय की पाकिस्तान आणि चीन बरोबर आहे आणि हे किती मोठा थ्रेट आहे कारण आपण पहिले त्यांना वेगवेगळं बघायचो की एक पाकिस्तान आणि एक चीन आणि दोघं बरोबर आलेत तर याचा काय ओव्हरऑल परिणाम आहे. आपण नेहमीच दोन थ्रेट्स आहेत पाकिस्तान आणि चायना आणि त्यांचं मिळून तो कल्युझिव्ह थ्रेट आहे ते नेहमीच आमच्या प्लॅनिंगमध्ये असतं की कुठल्या इन्सिडेंटमध्ये कोण कोणाची मदत घेईल. तर पाकिस्तान ह्याच्यामध्ये ज्युनियर पार्टनर आहे चायना आणि पाकिस्तानच्या रिलेशनशिपमध्ये. तर पाकिस्तानला जेव्हा गरज पडली तर नेमकं चायना तर मदतीला येईलच पण चायनाच्या विरुद्ध आपलं काय केलं तर पाकिस्तान त्याचा फायदा घेईल पण चायना पाकिस्तानला असं स्पष्ट म्हणणार नाही की तुम्ही आमच्या मदतीला या कारण मग ते त्यांच्यासाठी तो कमीपणा असेल. चायनाला मदत लागेल म्हणूनच मी समजून सांगतोय की म्हणून ते मुद्दाहून असं नाही करणार पण हे बघून की आपलं लक्ष चायनाकडे गेलंय त्याचा फायदा घेऊन पाकिस्तान आपल्या वेस्टर्न बॉर्डरवर काहीतरी अजून आपल्याला हे करू शकतो. पण पाकिस्तान जेव्हा विरुद्ध जेव्हा आपलं काहीतरी होईल तर पाकिस्तान नक्कीच चायनाची मदत मागणार आणि ती मदत जेव्हा काही इन्सिडेंट होतं तेव्हाच नाही पण आधी सुद्धा पीस टाईममध्ये सुद्धा इक्विपमेंट देऊन ट्रेनिंग देऊन जेव्हा काही इन्सिडेंट होतं तेव्हा सॅटेलाइट इमेजरी इंटेलिजन्स देऊन पण असं डायरेक्टली चायना असं युद्धात इन्व्हॉल्व नाही होणार. ते पाकिस्तानच्या थ्रूच जे करायचं ते करेल. पण मग डिफरन्स का चायनाकडनं एखादी चूक झाली चीनकडनं ज्याचा मगाशी मिलिंदनी उल्लेख केला की गलवानमध्ये झालं किंवा त्याच्या आधी डोकलाममध्ये जे झालं होतं त्यावेळचा आपला रिस्पॉन्स आणि पाकिस्तानने टेरर ऍक्टिव्हिटी केल्यानंतरचा आपला रिस्पॉन्स ह्याच्यामधला हा फरक का आपल्याला बघायला मिळतो. मिअरली बिकॉज चीन आहे आणि पाकिस्तान आहे हा त्याचा अर्थ आहे की इज इट मिलिटरी माइट ऑफ चायना आणि मिलिटरी माइट ऑफ पाकिस्तान. असं काही नाही. ते जे डोकलाममध्ये झालं जे गलवानमध्ये झालं ते टेररिझम नव्हतं काही असं टेरर ऍक्ट नव्हतं. इट वॉज व्हायलेशन ऑफ लेट डाऊन प्रोटोकॉल्स व्हायलेशन ऑफ लेट डाऊन अग्रीमेंट्स. तर त्याचा आपण स्वविरोध केला की आपण अग्रीमेंटच्या प्रमाणे ABC करायचंय तुम्ही ते करत नाही आहात. तर आपण त्याचा विरोध केला आणि म्हणून ते इन्सिडेंट झाले. आणि गलवानमध्ये तर आपण दाखवलं की आपण त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतो आणि आपला ऍक्शन घेतल्यानंतर जे डिस्कशन झाले त्याच्यामध्ये ते पाठीमागे सरकले. आणि पहिल्यांदाच असं कधी झालंय की चीन पाठीमागे सरकलंय.